आज संविधान दिवस. संविधान दिवसाचे औचित्य हे औचित्य साधताना संविधानासंबंधीचा आपणामध्ये जागरूकता नसणे, आपला नाकर्तेपणा, त्यामुळे संविधानाचा ऱ्हास, सत्तेची मनमानी, मूलभूत अधिकाराची अशी तशी करणारी व्यवस्था आणि हे सर्व करत असताना संविधानाची चिंता करणारे सर्व माझ्या बांधवांना मी पुरुषोत्तमदास बागडी, एक सामाजिक कार्यकर्ता तथा संस्थापक व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक नागरिक समिती अमरावती जिल्हा, सर्वांना एक नम्रतापूर्वक निवेदन करतो. जर आपणामध्ये संविधान वाचवण्यासाठी धमक नसेल तर संविधान विरोधी कारवायासाठी, संविधान विरोधी व्यवस्था आणणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत किंवा जे काही सरकार आहे त्या यंत्रणेवर जर आपणामध्ये आंदोलनाची धमक नसेल तर बहिष्काराची तयारी दाखवावी, असे मी या माध्यमातून संविधानाच्या बाजूने निवेदन करतो आहे. आणि त्यासोबत मी आपणा सर्वांना प्रश्न सुद्धा करतो आहे. आम्ही संविधान मानतो आहे आणि काल संविधानाचा बचाव व मूळ संविधानाने मांडलेली व्यवस्था जिवंत ठेवता यावी याकरता आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा आपण वापर केला. म्हणजे थोडक्यात आपण जे मतदानाचा वापर केला काल, संविधानाचा बचाव कसा करता येईल याकरता आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा वापर केला. तो कुठली व्यवस्था लागू करण्याकरता दिला आहे व तो कुणासाठी वापरला आहे हे पाहण्याचा किंवा दाखवण्याची जबाबदारी सध्या स्थितीत असलेल्या व्यवस्थेची आहे. असे असताना हा अधिकार सुद्धा मतदारांचा अधिकार हिसकावून घेणारी व्यवस्था सत्तेच्या माध्यमातून या देशात आलेली दिसते आहे. सन 1985 मध्ये 52वें संशोधन मूळ संविधानात आणले गेले. ही फार मोठी गदा संविधानावर आणण्यात आली आहे. त्याबाबत आपण सर्व जागरूक नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपण दिलेल्या मताचा पुरावा व्हीव्हीपॅटचे मतपत्रिकेची मोजणी न होता आणि ईव्हीएमने दिलेल्या आकडेवारीची व्हीव्हीपॅटच्या मधील मतपत्रिकेशी टॅली न करता ज्यात मतदारांचे समाधान केला जात नाही, निकाल घोषित केला जातो. एवढा मोठा फ्रॉड आम्ही सुज्ञ उघड्या डोळ्याने पाहतो आहे. ही खरी 1985 52व्या संशोधनामुळे आलेली व्यवस्था आहे.
EVMची सुरुवातसुद्धा इथून झालेली आहे, ज्यात निष्पक्ष मतदानाचे अधिकाराचा ऱ्हास झाला आहे. निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाम मात्र राहिलेला असं दिसते. त्या अर्थी शासक आणि शंका घेतल्या जाते अशी मशिनरी या मशिनरीचा वापर पवित्र अशा निवडणुकीमध्ये वापरला जातो. तो का वापरला जात आहे हे समजण्यास मार्ग नाही. तेव्हा अशा ठिकाणी जरी शंका असलेले साधन यात वापरल्या जाऊ नये. आणि म्हणून संविधान दिनाचे औचित्य साधून मी कृती समितीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांना याद्वारे आवाहन करतो. आपणाकडून आंदोलन होत नसेल तर माझी एवढी विनंती स्वीकार करा. जर संविधान वाचवायचं असेल, आपले अधिकार सुरक्षित ठेवायचे असतील तर शासक व शंकाखोर अशा मशीनच्या माध्यमातून जोपर्यंत राज्यात जिल्ह्यात आमचे मत मागत असाल तर आम्ही अशा निवड पद्धतीवर बहिष्कार टाकतो आहे असे आजच्या माध्यमातून जाहीर करा. जोपर्यंत बॅलेट पेपर मतदान होणार नाही आम्ही मतदान करणार नाही, अशा प्रकारची एक बहिष्काराची भूमिका घ्या. व यासोबत सन 1985चे 52 संशोधन मागे घेणारे लोक, कार्यकर्ते सत्तेत पाठवण्याची शपथ आज संविधान दिनी सर्वांनी घ्यावी व भावी पिढीचे शोषण करणारी सत्ता व्यवस्था दूर सारून स्वतःला व पिढीला वाचवण्यासाठी पुढे यावे. संविधान दिनानिमित्त एवढेच आवाहन करतो आहे. आणि विशेष सांगायचे झाल्यास एका उमेदवाराने आपल्या मुलाचा व पत्नीच्या मतदाना संबंधाने गिळगिळताना म्हटले आहे. तो गिळगिळावता आहे, माझी पत्नी व माझ्या मुलाने मला मतदान दिले आहे, त्याला उत्तर मिळत नाही किंवा चेक करण्याची व्यवस्था नाही. यावर विचार करा व पुढे या. त्याच पुढे या एवढ्याचसाठी मी आपणास निवेदन करतो आहे. जय संविधान, जय भारत व थांबतो. धन्यवाद.